नमस्कार. राज्याच्या आरोग्य विभागाचं आरोग्य बिघडलेलं दिसतंय आणि हे बिघडलेलं आरोग्य संसर्गाचा आजार होऊन राज्याच्या सरकारला धक्का देऊ शकतं हे लक्षात घेतलं पाहिजे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर कदाचित ओबीसी विषयीचा आकस मनात ठेवून बऱ्याच गोष्टी करतायत का हे तपासलं पाहिजे. कारण असं झालं तर या सरकारचा मुख्य आधार असलेला ओबीसी वर्ग हा दुरावण्याची शक्यता आहे. म्हणजे हा आकस फक्त अधिकाऱ्यांच्या बाबत दिसतोय असं नाही, तर नोकर भरतीत सुद्धा दिसतो आहे. या 1400 पदांच्या नोकर भरतीमध्ये काय गडबड आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि अधिकारी केवळ ओबीसी म्हणून नको असं म्हणणाऱ्या आरोग्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश देऊन काही अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे याचा विसर पडला आणि आपल्या खात्यात काही अधिकारी नको यासाठी आंबेडकर काम करतायत का? कारण अधिकारी ओबीसी आहे म्हणून हे घडतंय का? राज्यामध्ये जातीय राजकारणाचा विचार करता ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष गाव पातळीवर पेटू लागलाय, खास करून मराठवाड्यामध्ये, ज्याची धग आपल्याला अधिक दिसते. म्हणजे कोणता व्यक्ती कोणाला भेटू नये आणि भेटलाच तर त्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. इतका जातीय संघर्ष पेटलेला असताना अशा स्वरूपाची संघर्षाची किंवा टोकाची भावना राज्य सरकारमधल्या विभागात किंवा मंत्र्यांच्याकडून निघायला नको याची काळजी घेतली पाहिजे. मी तुम्हाला 2 घटना सांगणार आहे आणि या घटनांच्या मध्ये ओबीसीच्या मनात कोणता राग आहे ते सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आरोग्य विभागाची 1400 पदांची सरळ सेवा भरतीने एक जाहिरात निघाली. ती जाहिरात सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. आता ही जाहिरात बघताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की SEBC, EWS, SC, ST या सगळ्यांसाठी या 1400 पदांच्या भरतीमध्ये जागा दाखवलेल्या आहेत. पण विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जाती, अ, ब, क, ड यांच्यासाठी कोणतीही जागा यात ठेवलेली नाही. बरं, जागा ठेवली नाही हे ठीक आहे. चित्र काय दिसतं सुरुवातीला की SC, ST, EWS, SEBC या सगळ्यांसाठी जागा आहेत. अगदी समांतर काय ते व्हर्टिकल हॉरिझॉन्टल दोन्ही आरक्षणातल्या जागा दिसत आहेत. मग यात ओबीसीच्या मुख्य घटकासाठी जागा का शिल्लक नाहीत? असं जर काही रोस्टर झालं असेल किंवा त्या रोस्टर प्रमाणे असेल, त्या जागा आधीच भरल्या गेलेल्या आहेत त्यामुळं आता आवश्यकता नाही आहे, ज्या एक्सेस झालेल्या आहे ओबीसी, अशी काही स्थिती आहे का? बरं, याबाबतचं स्पष्टीकरण सरकार का देत नाही? याबाबतचा जाब विचारणारा कोणी जातीय संघर्ष करणारा केवळ नेता नाही आहे. विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर याबाबत स्पष्टपणे भूमिका घेताना दिसत आहेत. त्यांचं म्हणणं आहे का? एकूण 1440 पद आहेत आणि यामध्ये इतकी मोठी प्रचंड तफावत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाला माझं सांगणं हेच आहे की 1440 पैकी तुम्ही अनुसूचित जातीला 13% जागा 71 दाखवलेल्या आहेत. अनुसूचित जमाती STला 15 जागा दाखवलेत 7% आरक्षण असताना. विमुक्त जाती अ 0, भटक्या जमाती ब 0, भटक्या जमाती क 0, भटक्या जमाती ड 0, विमुक्तांचा मागास प्रवर्ग 2% आरक्षण 54, इतर मागास वर्ग 148, इतर मागास वर्गाचं आरक्षण 19% आणि जागा दाखवल्यात 148. SEBC 10% जागा 144 बरोबर दाखवलेत. EWSच्या 10% 144 बरोबर दाखवल्या. फुला 28% जागा दाखवले. जागा किती? 864, म्हणजे 60% जागा दाखवलेत. हा नालायकपणा कुणी केलाय हा तात्काळ शोधावा. बिंदू नामावली पूर्ण तपासणी केल्याशिवाय, रोस्टर व्यवस्थित असल्याशिवाय ही जाहिरात देता कामा नये. अशा पद्धतीचा जो चुकीचा अन्याय या सगळ्या इतर मागास जातीवरती होतोय, SC, ST, VJNT या सर्व जमातीवरती मोठ्या प्रमाणात अन्याय आहे.
शून्य शून्य जागा दाखवली. मला मागच्या जाहिराती दाखवा, कुठल्या कशाच्या आधारे तुम्ही ही जाहिरात काढलेली आहे. याची शहनिशा झाल्याशिवाय ही भरती करता कामा नये. ऐकलं? गोपीचंद पडळकरांच्या या प्रश्नाची उत्तरं मिळायला हवीत की नाही? ती कोणी देत नसेल. यात अधिकाऱ्यांचा मुजोरपणा आहे का, मंत्र्यांचा मुजोरपणा आहे का, हे बघायला पाहिजे. म्हणजे जागा या विषयामध्ये ओबीसींवर अन्याय असं चित्र निर्माण होत आहे आणि ते व्हायला नको आहे. आता हे चित्र का निर्माण होत आहे ते पण तुम्हाला मी सांगतो. आरोग्य विभागामध्ये एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्याकडे फाईल गेली. मुख्यमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्याची नियुक्ती आरोग्य विभागातल्या एका महत्त्वाच्या की पोस्टवर केली. बरं, हा अधिकारी उगीच कोणीतरी नवा आणलाय असं नाहीये. वेगवेगळ्या मंत्र्यांच्याकडं PS म्हणून काम करणारा अधिकारी, या अधिकाऱ्याला त्या जागेवर येऊच देणार नाही, माझ्या मर्जीतला माझ्या जातीचा अधिकारी असला पाहिजे अशी भूमिका राज्याचे मंत्री घेत आहेत असा आक्षेप व्यक्त होतोय अधिकाऱ्यांच्या लॉबीमधून. हा आक्षेप खरा आहे का? मुख्यमंत्र्यांनी दिलेले अधिकारी आबिटकरांना का नको आहेत? अमुक एक माणूस नकोच अशी भूमिका आबिटकर का घेत आहेत? त्या अधिकाऱ्याची जात कारणीभूत आहे की अन्य कोणते कारण आहेत त्यासाठीचे? या सगळ्या गोष्टीचा खुलासा होणं आवश्यक आहे. आणि तो झाला नाही तर आबिटकरांच्या बाबत ओबीसीच्या मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होईल. आबिटकरांचं सोडा, मंत्री जातील येतील, मंत्रिपद बदलतात, सगळं होतं. पण यामुळं आबिटकर ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाच्या भूमिकेवर सुद्धा ते प्रो ओबीसी नाहीत असा सवाल उठवला जातो आहे आणि जे एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या वृद्धीसाठी मारक ठरेल. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला धाब्यावर बसवायचं, आपल्या मनमर्जीप्रमाणे भरती करायची, त्यापेक्षाही माझं म्हणणं असं आहे की ते असेल कदाचित नियमानुकूल, तर नियमानुकूल कसं आहे याचा खुलासा तरी करणं आवश्यक आहे. हे न करता ओबीसी वर्गाची प्रचंड नाराजी आबिटकर नावाचे आरोग्यमंत्री घेत आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.